श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. स्वामी भक्तांनो, मुलगा अभ्यासाला बसतो पण काही मिनिटातच त्याचं लक्ष दुसरीकडे जातं. अभ्यास करायला सांगितलं की कंटाळा येतो. का? पुस्तक उघडलं की मोबाईल, टी व्ही, खेळण्याकडे लक्ष जातं. आणि आई बाबा म्हणून आपल्यावर सतत एकच काळजी वाटते, माझ्या मुलाला अभ्यासाची गोडी कधी लागेल. जर तुम्हालाही अशी चिंता वाटत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या भक्तिभावनेतून केला जाणारा 11 दिवसांचा एक साधा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे. यासोबतच मुलाला योग्य अभ्यासाचे वातावरण, प्रेमाने मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाची सवय लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ. हा उपाय सुरू करण्यापूर्वी शक्यतो सकाळची किंवा संध्याकाळची शांत वेळ निवडा. सर्वप्रथम घरातील देवघर स्वच्छ करा. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा पादुका देवघरात ठेवा. समोर स्वच्छ आसन घाला आणि एक छोटासा दिवा लावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून मनात आपल्या मुलासाठी प्रार्थना करा. प्रार्थना अगदी साधी असू शकते. हे स्वामी समर्था, माझ्या मुलाला चांगली बुद्धी, एकाग्रता, योग्य विचार आणि अभ्यासाची आवड मिळू दे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळू दे आणि त्याच्या हातून चांगले कार्य घडू दे. यानंतर श्री स्वामी समर्थांचा नामजप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार काही वेळ नामस्मरण करा. हे नामस्मरण तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळाही करू शकता. त्यानंतर आपल्याला मुलासाठी प्रार्थना करायची आहे. नामस्मरण झाल्यानंतर मुलाला जवळ बसवून किंवा मुलाच्या नावाची मनोभावे प्रार्थना करा. मुलांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणा, स्वामी महाराज, माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या, एकाग्रता द्या आणि अभ्यासाची गोडी लागण्याची प्रेरणा द्या. त्याचे मन प्रसन्न ठेवा. मुलावर रागवून, ओरडून किंवा तुला काहीच येत नाही असे बोलण्याऐवजी त्याला प्रेमाने प्रोत्साहन द्या. कारण मुलाला अभ्यासाची सवय लागण्यासाठी भीतीपेक्षा प्रेम आणि सातत्य अधिक उपयोगी ठरते. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते 11 दिवस सातत्याने काय करायचे आहे. हा उपाय 11 दिवस श्रद्धेने आणि भक्तीने करायचा आहे. दररोज देवाघरात दिवा लावा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मुलांच्या अभ्यासासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर मुलाला अभ्यासासाठी शांत वातावरण द्या. अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलाला 2 मिनिटे शांत बसायला सांगा. मोबाईल, टी व्ही, इतर विचलित करणाऱ्या गोष्टी शक्यतो बाजूला ठेवा. त्याच्यासमोर तुम्ही माळजप घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्याला अभ्यास करण्याचा आग्रह करा. सुरुवातीला खूप तास अभ्यास करण्याचा आग्रह करू नका. थोडा अभ्यास, मग थोडा ब्रेक द्या, मग पुन्हा अभ्यास करायला सांगा. अशी सवय लावण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी आईबाबांनी नक्की हे करायला पाहिजे. फक्त उपाय करून मुले लगेच अभ्यासात हुशार व्हावे अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी त्याला अभ्यासाची योग्य सवय लावणे महत्त्वाचे आहे. मुलांनो, एखादा छोटासा भाग पूर्ण केला तरी चालेल. मुलांनी तो कंप्लीट केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू द्या. त्यांना त्याचे प्रोत्साहन द्या. त्याला म्हणा, वा, आज तू कालपेक्षा छान अभ्यास केलास. वा, तू छान अक्षर काढलंस. वा, तू आज छान दिसतोयस. तू छान अभ्यास करतोयस. असे प्रोत्साहन द्या. असं म्हणल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो. मुलांना दुसऱ्यांसोबत तुलना करू नका. मुलांची दुसऱ्यांसोबत तुलना केल्याने ते खचून जाते. तो बघ किती अभ्यास करतो, तू काहीच करत नाहीस, असे वारंवार सांगितल्याने मुलावर दबाव निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी तू प्रयत्न कर, होईल, आपण दोघं मिळून शिकूया, मी तुला शिकवते, तुला जर येत नसेल तर आपण शिकून घेऊ, मी आहे ना, मी शिकवून देईन तुला, काय विचार करतोयस, होईल सगळं ठीक, तू अभ्यास करत राहा, तू नियमितपणा ठेव. हे वाक्य त्या मुलांसोबत बोलायचे आहे. नाही की तू असंच करतोस, तू तसंच करतोस, तू अभ्यासच करत नाहीस, निगेटिव्ह शब्द त्याच्यासमोर बोलायचे नाहीत.
11 दिवस तुम्हाला असं करायचं आहे. 11 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा श्री स्वामी समर्थांची मनोभावे आणि नामस्मरण करा. मनोभावे पूजा केल्यानंतर मनात म्हणा, महाराज माझ्या मुलाला योग्य दिशा द्या. त्याला चांगली बुद्धी, एकाग्रता, आत्मविश्वास आणि चांगल्या सवयी मिळू देत. त्याच्या आयुष्यात तुमची कृपा सदैव राहू देत. यासाठी आपल्याला स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मकतेसाठी आहे. मुलांच्या अभ्यासात अडचण येत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. अभ्यासाची पद्धत, विषय समजण्यात अडचण, झोप, स्क्रीन टाईम, ताण किंवा इतर शैक्षणिक कारणे. त्यामुळे मुलांना फक्त ओरडण्याऐवजी त्याच्याशी प्रेमाने बोला. गरज असल्यास शिक्षक किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. त्यासोबतच स्वामी सेवा ही चालूच राहू द्या. उपायांसोबत प्रयत्न, योग्य सवय आणि सातत्य तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.